श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या दासबोध या ग्रंथामधील दशक पहिला, समास चौथा, सद्गुरु स्तवन, त्याचप्रमाणे समास 5 व समास 6 आज श्रवण करणार आहोत. चला तर मग श्रवण करूयात. समास चौथा, सद्गुरु स्तवन. श्रीराम. आता सद्गुरु वर्णवेना, जेथे माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. श्रीराम. न कळे नेती नेती, ऐसे बोलतसे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती, पवाडेल कोठे. श्रीराम. मज न कळे हा विचारू, दुरोनी माझा नमस्कारू, गुरुदेवा पैल पारू, पाववी मज. श्रीराम. होती सवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी. श्रीराम. मायेच्या बळे करी नस्तवन, ऐसे वांछित होते मन, माया झाली लज्जायमान, काय करू. श्रीराम. नातुडे मुख्य परमात्मा, म्हणून करावी लागे प्रतिमा, तैसा माया योगे महिमा, वर्णीन सद्गुरूचा. श्रीराम. आपल्या भावा सारिखा मनी, देव आठवावा ध्यानी, तैसा सद्गुरु हा स्तवनी, स्तवू आता. श्रीराम. जय जय जी सद्गुरु राजा, विश्वंभरा विश्वबीजा, परमपुरुषा मोक्षध्वजा, दीनबंधू. श्रीराम. तुझे न अभ्यंकरे, अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळून जाये. श्रीराम. आदित्य अंधकार निवारे, परंतु मागुते ब्रह्मांड भरे, निसी झाली अनंतरे, पुन्हा काळोखे. श्रीराम. तैसा नव्हे स्वामी राव, करी जन्म मृत्यू वाव, समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी. श्रीराम. सुवर्णाचे लोहो काही, सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही, पडोनी नेणे सर्वथा. श्रीराम. का सरिता गंगेसी मिळाली, मिळणी होता गंगा झाली, मग जरी वेगळी केली, तरी होणार नाही सर्वथा. श्रीराम. परी ते सरिता मिळणी मागे, वाहाळ मानिजेत जगे, तैसा नव्हे शिष्य वेगे, स्वामीच होये. श्रीराम. परिसापणा ऐसे करीना, सुवर्णे लोहो पालटेना, उपदेश करी बहुत जना, अंकित सद्गुरूचा. श्रीराम. शिष्यास गुरुत्व प्राप्त होय, सुवर्णे सुवर्ण करिता नये, म्हणून उपमानस आहे सद्गुरूची परिसाची. श्रीराम. उपमे द्यावा सागर, तरी तो अत्यंत क्षार, अथवा मनो क्षीरसागर, तरी तो नासेल कल्पांती. श्रीराम. उपमे द्यावा जरी मेरू, तरी तो जड पाषाण कठोरू, तैसा नव्हे की सद्गुरु कोमळ दिनाचा. श्रीराम. उपमे मनो गगन, तरी गगन परिसते निर्गुण, काय कारणे दृष्टांतहीन, सद्गुरुस गगनाचा. श्रीराम. धीरपणे उपमू जगती, तरी हेही खचेल कल्पांती, म्हणून धीरत्वास दृष्टांती हीन वसुंधरा. श्रीराम. आता उपमावा गबसती, तरी गबस्तीचा प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती, सद्गुरु मर्याद. श्रीराम. म्हणून उपमे उनादिन कर, सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर, आता उपमावा फणीवर, तरी तोही भारवाही. श्रीराम. आता उपमे द्यावे जळ, तरी ते काळांतरी आटेल सकळ, सद्गुरु रूप ते निश्चळ जाणार नाही. श्रीराम. सद्गुरुसी उपमावे अमृत, तरी अमर धरिती मृत्यूपंत, सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी. श्रीराम. सद्गुरुसी म्हणावे कल्पतरू, तरी हा कल्पतेतील विचारू, कल्पवृक्षांचा अंगीकारू, कोण करी. श्रीराम. चिंता मात्र नाही मनी, कोण पुसे चिंतामणी, कामधेनुची दुभनी, निकामासीन लगती. श्रीराम. सद्गुरु म्हणे लक्ष्मीवंत, तरी ते लक्ष्मी नाशिवंत, ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. श्रीराम. स्वर्गलोकी इंद्र संपत्ती, हे काळांतरी विटंबती, सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना. श्रीराम. हरिहर ब्रह्मादिक, नाश पावती सकळीक, सर्वदा विनाश एक, सद्गुरु पद. श्रीराम. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी आघवी, पंचभूतिक उठा ठेवी, नचले तेथे. श्रीराम. म्हणून सद्गुरु वर्णविना, हे गे हेची माझी वर्णना, अंतरस्थितीची या खुना, अंतर्निष्ठ जाणती. श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सद्गुरु स्तवन नाम समास चौथा समाप्त. समास 5वा, संत स्तवन. श्रीराम. आता वंदिन सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे निगुह्य ज्ञान प्रकटे जनी. श्रीराम. जे वस्तू परम दुर्लभ, जयेचा लभ्य लाभ, तेची होय सुलभ, संत संगे करोनी. श्रीराम.
वस्तू प्रकटची असे पाहता कोणासी चण दिसे नाना साधनी सायाचे न पडे ठाई श्रीराम जेथे परीक्षवंत टकले नातरे डोळसची अंध झाले पाहात सताची चुकले निज वस्तूसी श्रीराम जे दीपाचे दिसेना नाना प्रकाशे गवसेना नेत्रांजने ही वसेना दृष्टी पुढे श्रीराम 16 कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तूशी तीव्र आदित्य कळाराशी तोही दाखविना श्रीराम जया सूर्याचे निप्रकाशे तंतू तोही दिसे नाना सूक्ष्म पदार्थ भासे अनुरेनादिक श्रीराम चिरले वाळाग्र तेही प्रकाशी परितो दाखविना वस्तूशी ते जयाचे साधकांशी प्राप्त होय श्रीराम जेथे आक्षेप आटले तेथ प्रयत्न प्रस्तावले जेथे तर्क मंदावले तार्किका निज वस्तूशी श्रीराम वळे विवेकाची वेगडी पडे शब्दाची बोबडी जेथे मनाची तातडी कामा नये श्रीराम जो बोलकेपणे विशेष सहस्रमुखांचा जो शेष तोही सिनला निशेष वस्तून संगवे श्रीराम वेदे प्रकाशिले सर्व ही वेदविरहित काही नाही तो वेद कोणाचही दाखवू शकेना श्रीराम तेची वस्तू संत संगे स्वानुभवे कळो लागे त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू श्रीराम विचित्र कळाये मायेची परी ओळखी न संगवे वस्तूची मायातीत अनंताची संत सोये सांगती श्रीराम वस्तूशी वर्णिले नवचे तेची स्वरूप संताचे या कारणे वचनाचे कार्य नाही श्रीराम संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत श्रीराम संत विश्रांतीची विश्रांती संत तृप्तीची निजतृप्ती नातरी भक्तीची फळश्रुती ते हे संत श्रीराम संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात्र नातरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी श्रीराम संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार नातरी बोली जे माहेर सायोज्य मुक्तीचे श्रीराम संत सत्याचा निश्चयो संत सार्थकाचा जयो संत प्राप्तीचा समयो सिद्ध रूप श्रीराम मोक्षश्रिय अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्र्य संख्यात नृपती केले श्रीराम जे समर्थपणे उदार जे का अत्यंत दानसूर तयाचे निहा ज्ञान विचार दिधला न वचे श्रीराम महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही श्रीराम जे त्रिलोकी नाही दान ते करीती संत सज्जन तया संताचे महिमान काय म्हणून वर्णावे जे त्रैलोक्याहून वेगळे जे वेदश्रुतीशी नाकळे तेची जयाचे निओळे परब्रह्म अंतरी ऐसी संतांची महिमा बोली जे तिटुकी उनी उपमा जयाचे नि मुख्य परमात्मा प्रकट होय श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे संत स्तवन नाम समास 5वा समाप्त समास 6वा श्रोते स्तवन श्रीराम आता वंदू श्रोतेजन भक्तज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी श्रीराम एक सत्वाचे सागर एक बुद्धीचे आगर एक श्रोते वैरागर नाना शब्द रत्नांचे श्रीराम जे नाना अर्थ वृत्ताचे भोगते जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते नाना संशयाते छेदिते निश्चय पुरुष श्रीराम ज्याची धारणा पार जैश्वाचे अवतार नातरी प्रत्यक्ष सुरवर बैसले जैसे श्रीराम की हे ऋषेश्वराची मंडळी शांत स्वरूप सत्वागळे जयाचेनी सभा मंडळी परमशोभा श्रीराम हृदयी वेद गर्भ विलसे मुखी सरस्वती विळासे साहित्य बोलता जैसे भासती देव गुरु श्रीराम जे पवित्रपणे वैश्वानर जे स्फूर्ती किरणाचे दिनकर ज्ञातेपणे दृष्टी समोर ब्रह्मांड नये श्रीराम जे अखंड सावधान जयास त्रिकाळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमान आत्मज्ञानी श्रीराम ज्याचे दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले पदार्थ मात्रासी लक्षिणे मने जयांच्या श्रीराम जे जे काही आठवावे ते तयास पूर्वीच ठावे तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करोनी श्रीराम परंतु हे गुणग्राहिक म्हणून बोलते निशंक भाग्यपुरुष काय एक सेवित नाही श्रीराम सदा सेविती दिव्याने पालटाकारणे आवेटने तैसीच माझी वचने पराकृते श्रीराम आपुले शक्तीनुसार भावे पूजावा परमेश्वर परंतु पूजू नये हा विचार कोठेची नाही श्रीराम तैसा मी एक वाग्दुर्बळ श्रोते परमेश्वराची केवळ याची पूजा वाचार बळ करू पाहे श्रीराम विपत्ती नाही कळा नाही चातुर्य नाही प्रबंध नाही
भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची. श्रीराम ऐसा माझा वाग्विलास, म्हणून बोलतो सावकाश. भावाचा भोक्ता जगदीश, म्हणून या. श्रीराम तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो. श्रीराम समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परिसामर्थ्य असे त्याच्या अंगी. तुम्हा संताचा सलगी, म्हणून करीतो. श्रीराम व्याघ्रसिंह भयानक, देखोनी भयचकित. लोकपरी त्यांची पिल्ली निशंक, तयापुढे खेळती. श्रीराम तैसा मी संताचा अंकित, तुम्हा संतापाशी बोलत. तरी माझी चिंता तुमचे चित्त, वाहेलेच की. श्रीराम आपलेची बोले वावगे, त्याची संपादनी करणे लागे. परंतु काही सांगणे न लगे, न्यूनते पूर्ण करावे. श्रीराम हे तो प्रीतीचे लक्षण, स्वभावेची नि करी मन. तैसे तुम्ही संत सज्जन, माये बाप विश्वाचे. श्रीराम माझा आशय जाणोनी जीवे, आता उचित ते करावे. पुढे कथेचे अवधान द्यावे, म्हणे दासानुदास. श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे श्रोते स्तवन नाम समास 6वा समाप्त. श्रोते हो, तुम्हा सर्वांना आपल्या श्रवणामृत या चॅनलवरील व्हिडिओज जर श्रवण करायला आवडत असतील तर नक्की लाईक करा. त्याचप्रमाणे इतरांनाही शेअर करा. तसेच सबस्क्राईब करा व कमेंट्स बॉक्समध्ये जय जय रघुवीर समर्थ असे लिहायला विसरू नका. धन्यवाद.